सकाळी सकाळी मी अशा जागेवर निघाली आहे जिथं जायला मला बिलकुल आवडत नाही, पण तरी सुद्धा जावं लागतं. आणि ती जागा आहे म्हणजे हॉस्पिटल, जिथं मला जायला बिलकुल इच्छा नसती पण जावं लागतं, कारण माझं सारखं काय ना काय दुखतच राहतं. त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन आले मी. आणि आल्यानंतर मम्मी बोलली की मला मिरचीचं लोणचं बनवायचंय. लोणचं ती बनवणार होती पण मिरच्या चिरायला तिने मला बसवलं. त्यानंतर तिने बनवलेलं मिरचीचं लोणचं मला दाखवायला आली. आणि मग मला आज जास्त काही काम नव्हतं, त्यामुळे मी मस्तपैकी मेहंदी काढत बसली. आणि मग संध्याकाळी मम्मीच्या ज्या 3 गाऊन आहेत ना, ज्या तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितल्या, त्यालाच मी फिटिंग करत बसलेली. आणि बसल्या बसल्या मला जरा मूड झाला तो म्हणजे पाणीपुरी आणि भेळ खायचा. आणि माझे आत्तापर्यंतचे व्लॉग बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी किती खादडी आणि मला खायला किती जास्त आवडतं. त्यामुळे आज आमच्या घरी पाणीपुरी आणि भेळ बनवायचा बेत ठरला. ते जसं मला खायला आवडतं ना, तसं मला ते बनवायला पण आवडतं. कधी कधी जर माझा मूड असेल तर मी घरच्यांना थोडीफार मदत करते, नाहीतर फक्त खायचं काम करते. पण आज खूप जास्त पाणीपुरी बनवायची होती, त्यामुळे मी थोडीफार मदत केली घरच्यांना. पाणीपुरी बनवायला खूप वेळ लागतो, पण तो वर्थिट असतो, कारण का पाणीपुरीचा पहिला घास खाल्ल्यानंतर जे सुख भेटतं ना, ते आपण शब्दात नाही सांगू शकत. आणि आज आम्ही जी पाणीपुरी बनवलेली ना, ती दिसायला तर छान दिसतच होती, पण टेस्टला पण 1 नंबर झालती. आणि जशी पाणीपुरी छान झालती तशी भेळ सुद्धा 1 नंबर झालती. तसं तुम्हाला पण माझ्यासारखं असं चटपटीत खायला आवडतं का, ते मला नक्की सांगा.